31 मृतदेहांचे डीएनए नमुने कुटुंबियांशी जुळले असं डॉक्टर पटेल यांनी माहिती दिली आहे। आतापर्यंत 12 मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले असंही त्यांनी सांगितलंय। विजय रुपाणींच्या मृतदेहाची मात्र अजूनही ओळख पटलेली नाही। बीजे रुग्णालयाच्या डॉक्टर पटेल यांची ही महत्त्वाची माहिती। मृतदेहांची ओळख पटवण्याचं रुग्णालय प्रशासनासमोर आव्हान आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? प्रणित, आपण पाहतोय की एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेला आता 4 दिवस उलटलेले आहेत, मात्र तरी सुद्धा जे जळालेल्या अवस्थेतले मृतदेह आहेत त्यांची ओळख पटत नाहीये। डीएनए सॅम्पल नातेवाईकांचे घेतल्यानंतर त्यांचे नमुने जे रिपोर्ट्स आहेत ते आता उशिरा येत आहेत आणि आतापर्यंत फक्त 31 मृतदेहांची ओळख जी आहे ती डीएनए चाचणीच्या नंतर पटलेली आहे। हे आपण पाहतो की सभागृह पुढच्या बाजूला आहे आणि याच सभागृहातून आतापर्यंत 12 मृतदेह हे नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहेत आणि ज्यांची ओळख पटलेली आहे त्या नातेवाईकांना तशापची सूचना माहिती जी आहे ती मृतदेह घेऊन जाण्यासंदर्भातली देण्यात आलेली आहे। मात्र आपण पाहतो की 275 पेक्षा जास्त मृतांचा आकडा आहे आणि त्या सगळ्यांची ओळख पटण्यासाठी जो अवकाश लागतो किंवा जो वेळ लागतो तो अत्यंत संथगतीने सुरू आहे। मृतदेहांची ओळख पटवणं हॉस्पिटल प्रशासनासमोर एक मोठं आव्हान आहे आणि त्यामुळे डीएनए चाचणीचा आधार जो आहे तो घेण्यात आलेला होता। मात्र या सगळ्यांचे डीएनए चाचणीचे नमुने घेतल्यानंतर सुद्धा जे रिपोर्ट्स उशिरा येत आहेत त्या रिपोर्टच्या अनुषंगाने जर बघितलं तर आतापर्यंत फक्त 12 मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आलेले आहेत आणि 31 मृतदेहांची डीएनए चाचणीच्या माध्यमातून ओळख पटल्याचं सांगण्यात आलेलं आहे। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाहीये। त्यांच्या डीएनए चाचणीचे जे काही नमुने आहेत ते घेण्यात आलेले होते, त्याचबरोबर नातेवाईकांची सुद्धा घेण्यात आलेले होते, मात्र त्यांच्या माध्यमातून ती ओळख पटण्याला अजून वेळ लागू शकतो अशा पद्धतीची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिलेली आहे। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो हे जे सभागृह आहे त्या सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि त्यामुळे माध्यमकर्मींना आतमध्ये न जाता जे मृतकांचे नातेवाईक आहेत त्यांनी मृतदेह स्वतःच्या ताब्यात घ्यावा अशा पद्धतीची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। यासमोर एक टेंट सुद्धा उभारण्यात आलेला आहे, तिथे नातेवाईकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना सूचना दिल्या जात आहेत। म्हणजे जसं की मोबाईलवरती मेसेज असेल, त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न असेल, त्याचबरोबर अनाउन्समेंट सुद्धा केली जाते आणि या अनाउन्समेंटच्या माध्यमातून मृतकांना आवाहन केलं जाते की त्यांनी त्यांचा नातेवाईकांचा मृतदेह जो आहे तो ताब्यात घ्यावा। मात्र हा आकडा जर बघितला तर अजून 2 दिवस या सगळ्यामध्ये जाऊ शकतात अशा पद्धतीची शक्यता जी आहे तिथल्या हॉस्पिटल प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येते। नक्कीच कृष्णा, या संदर्भातील अधिक अपडेट वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।